शिक्षक मित्रांनो, मागचा थंबनेल तर बघितलाच तुम्ही. टी-ई-टी 2026 साठी 120 मार्क कशा पद्धतीने घ्यायचे? 120 मार्क घेण्यासाठी नियोजन काय असलं पाहिजे आपलं? प्रत्येक विषयाची रणनीती काय असली पाहिजे? कारण तुम्ही 2025 चा जर रिझल्ट बघितला, टी-ई-टी 2025 चा रिझल्ट बघितला, तर फक्त 100% पैकी 11%च व्यक्ती काय झाले त्या ठिकाणी म्हणजे शिक्षक काय झाले त्या ठिकाणी पात्र झालेत. मग बाकी 89% जे नापास झालेत, ते का नापास झाले? तर ह्याचं कारण आहे लक्षात ठेवा, की योग्य नियोजन न करणे. पेपर आला ॲडव्हर्टाइज झाली, फॉर्म भरायचा, डायरेक्टली पेपरला जायचं, मार्केटमधली कुठलीतरी पुस्तकं उचलायची आणि अभ्यास करायचा. तर असं पास होत नसतं लक्षात ठेवा. तर त्यासाठी योग्य असं नियोजन असलं पाहिजे आपलं. योग्य अशी रणनीती असली पाहिजे. तरच आपण लक्षात ठेवा 120 प्लस मार्क घेऊ शकतो किंवा आपण टी-ई-टी पात्र होऊ शकतो. मग टी-ई-टी पात्र होण्याचं गमक म्हणजे योग्य अशी रणनीती आणि योग्य असं प्लॅनिंग. वेळेचं योग्य प्रकारे जर नियोजन केलं, प्रत्येक विषयाचं जर योग्य प्रकारे नियोजन केलं, तर शिक्षक मित्रांनो, तुम्ही 2026 ची जूनमध्ये होणाऱ्या 2026 ची शिक्षक पात्रता पास होऊ शकता. हा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अगोदरच पासून ती तयारी करावी लागेल. मग टी-ई-टी 2026 देण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं उठलं, फॉर्म भरला, मार्केटमधली पुस्तकं उचलली, तिकडं-तिकडं पानं 4-5 वाचली आणि डायरेक्टली आपण पेपरला गेलो. तर नाही. जर असं होत असतं तर लक्षात ठेवा 89% लोकं नापास झालीच नसती. बरं ह्या वर्षी अगोदरच्या टी-ई-टीपेक्षा लक्षात ठेवा म्हणजे टी-ई-टी भरती झाली टी-ई-टी सॉरी जी एक्झाम झाली त्याच्यापेक्षा ह्याचा रिझल्ट थोडासा वाढलाय. अगोदर 3-4%च रिझल्ट असायचा. आता रिझल्ट का वाढला तर थोडंसं मुलांनी ह्याच्याकडे कारण शिक्षक भरतीमध्ये आता टी-ई-टी तर कंपल्सरीच आहे. जे नवीन डी-एड, बी-एड करतात त्यांच्यासाठी तर. प्लस जे शिक्षक आता कार्यरत शिक्षक आहेत त्यांना सुद्धा शासनाने टी-ई-टी कंपल्सरी केलेली आहे. मग 1ली ते 5वी साठी पेपर क्रमांक 1 आणि 6वी ते 8वी साठी पेपर क्रमांक 2 पात्र करावं तुम्हाला पास व्हावं लागेलच. प्लस जर तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून किंवा तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल, तर तुम्हाला टी-ई-टी पेपर क्रमांक 2 पास होणं अनिवार्यच आहे आणि 2027 पर्यंत तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची आहे शिक्षक मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 2026 जूनमध्ये होणाऱ्या टी-ई-टीमध्ये पात्र होण्यासाठी योग्य असं नियोजन करणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी टी-ई-टीसाठी महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावा, की बाबा 2026 ची टी-ई-टी पास होण्याची रणनीती काय असली पाहिजे. तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे त्याला आपण टी-ई-टी म्हणतो. ती 2 स्तरावरती घेतली जाते. एक तुमची प्राथमिक स्तरावरती आणि एक तुमची उच्च प्राथमिक स्तरावरती. प्राथमिक स्तर म्हणजे 1ली ते 5वी साठी पेपर क्रमांक 1 तुम्हाला पात्र होणं आवश्यक असतं आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वी साठी तुम्हाला पेपर क्रमांक 2 पास होणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून किंवा इतर पदोन्नती घ्यायची असेल, तर तुम्हाला पेपर क्रमांक 2 पास होणंच गरजेचं आहे मित्रांनो. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पेपर क्रमांक 1 विषयी डिस्कशन करणार आहे. कारण पेपर क्रमांक हा इयत्ता 1ली ते 5वी साठी असतो लक्षात ठेवा. मग इयत्ता 1ली ते 5वीच्या पेपर क्रमांक 1 साठी कोणकोणते विषय असतात? त्या विषयाला प्रश्न त्या प्रत्येक विषयामध्ये प्रश्न किती येतात आणि किती गुणासाठी येतात आणि टोटल पेपर हा किती मार्काचा असतो आणि तो पेपर सोडवण्यासाठी वेळ किती असते हे इथं बघणार आहोत. आता टी-ई-टी परीक्षेची तयारी करताना महत्त्वाचे मुद्दे पहिल्यांदा लक्षात घ्या, की बाबा टी-ई-टीची परीक्षा आपण देणार तर आहात. मग टी-ई-टी नेमकी काय असते? व टी-ई-टी ही स्पर्धा परीक्षा नाही. तर टी-ई-टी ही स्पर्धा परीक्षा नसून ती एक पात्रता परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला इथं फक्त पात्र व्हायचं आहे. ह्याच्यावरती तुम्हाला नोकरी मिळणार नाहीये. नाहीतर काही जणांचं ग्रह असेल, की हां, टी-ई-टी पास झालं की डायरेक्टली नोकरी. असं नाही लक्षात ठेवा. ही फक्त तुमची एक पात्रता परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मग तुम्हाला टेट द्यावी लागते. आणि जे शिक्षक आता तर कार्यरत आहेत लक्षात त्यांना तर टी-ई-टी कंपल्सरीच आहे. त्यांना टी-ई-टी उत्तीर्ण होणं आवश्यकच आहे 2027 पर्यंत. म्हणून हे लक्षात ठेवा ही पात्रता परीक्षा आहे. हिच्याकडे ती स्पर्धा परीक्षा म्हणून बघू नका. ही फक्त तुम्हाला पात्र व्हायची. ओपनसाठी तुम्हाला 90 मार्क पडले आणि कास्टसाठी तुम्हाला 82-83 मार्क पडले, तर तुम्ही तिथं पास झाला. म्हणजे 55% कास्टसाठी आणि ओपनसाठी 60% मार्क पडले, तुम्ही पास झाला. म्हणजे आपण फक्त क्वालिफाय झालं तरी आपल्याला फायद्याचं होऊन जातं. म्हणजे जास्त मार्क पडावे असं काही नियम नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना 120 प्लस मार्क घ्यायचे आहेत, त्यांनी योग्य रणनीती आखणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ही पात्रता परीक्षा, ही स्पर्धा परीक्षा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टी-ई-टी पास होण्यासाठी टी-ई-टी पास व्हायचं आणि अभ्यासक्रमच माहीत नाही, असं कसं चालेल? टी-ई-टी पास व्हायचं असेल तर प्रथमतः त्या एक्झामचा आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे.
क्रमांक 1 विषयी आपण डिस्कशन करतोय आणि पेपर क्रमांक 1 ला नेमका सिलेबस काय हेच माहीत नाहीये, तर परीक्षेमध्ये आपण पास नाही होऊ शकणार. थोडीफार मार्क पडतील अंदाजे लक्षात ठेवा, पण आपल्याला जी पात्रता गाठायची 90 मार्क ती आपल्याला पडणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम माहीत करून घेणं गरजेचं आहे, की विषय कोणकोणते येतात आणि प्रत्येक विषयामध्ये कुठल्या घटकाला वेटेज जास्त आहे, कुठल्या घटकावरती जास्त भर द्यायला पाहिजे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रथम लक्षात ठेवा, तुम्ही टीईटीचा अभ्यासाला सुरुवात करताच्या अगोदर तुमच्याकडे टीईटीचा अभ्यासक्रम असणं अपेक्षित आहे. असायलाच अपेक्षित नाही, असायलाच पाहिजे तुमच्याकडे ती. तरच तुम्ही पुढचं नियोजन करू शकता, अन्यथा करू शकणार नाही. आता तुमच्याकडे ते अभ्यासक्रम झाला, तुमच्याकडे अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा लागणार आहे. व मागील प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यासच नाही केला, बाबा प्रश्नाची काठिण्य पातळी काय येते, बाबा प्रश्न खूपच डिफिकल्ट येतात का, काठीण येतात का, का मध्यम स्वरूपाचे येतात का सोपे स्वरूपाचे येतात. कुठली एक्झाम आली तर लक्षात ठेवा, काही प्रश्न काठिण्य पातळी असणार 2-4, काही क्वेश्चन मध्यम पातळीचे असतील, काही क्वेश्चन हे सोप्या पातळीचे असतील. पण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करणं कुठलीही एक्झाम असू द्या, शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला पास होण्यासाठी प्रथमतः तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे करावंच लागेल. जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत नसाल तर तुम्हाला कुठल्या घटकावरती जास्त भर दिलाय किंवा कशावरती प्रश्न येतात, ते प्रश्न नेमके येतात कुठून, नेमका त्याचा सोर्स काय आहे हे तुम्हाला माहीत होणार नाही. त्यामुळे प्रथम लक्षात ठेवा, सिलेबस माहीत करून घ्यायचा आणि नंतर लक्षात ठेवा मागील प्रश्नपत्रिकेचा काय करायचा, अभ्यास करायला सुरुवात करायची. चौथा मुद्दा, सर्व विषयाची योग्य तयारी करणं आवश्यक आहे. फक्त मी एकच विषयाची तयारी करतो, मी 2च विषयाची तयारी करतो, 2 विषयाची तयारी केली, तुम्हाला 100 30 60 मार्क पडले, पण 90 पास व्हायला लागतात लक्षात ठेवा, किंवा कास्टला 82-83 मार्क लागतात. तर ते पडत नसतील तर तुम्ही पास होणार नाही. म्हणजे फक्त 2 आणि 3 विषय 2च विषयाला करून चालेल का, नाहीये. तुम्हाला सर्व विषयाची तयारी योग्य प्रकारे करायची, म्हणजे सगळ्या विषयाला वेटेज योग्य असं द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पडतील आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये पात्र व्हाल. किंवा ज्याला 120 प्लस मार्क घ्यायचे त्याला सुद्धा लक्षात ठेवा, 3 ते 4 सब्जेक्टला, म्हणजे 5 सब्जेक्ट आहेत तर 5 सब्जेक्टपैकी 3 सब्जेक्टला तुम्हाला टार्गेट करावंच लागेल, तरच तुम्ही 120 प्लस मार्क घ्यायचा. जर तुम्ही 3 सब्जेक्टला पैकीच्या पैकी टार्गेट जर नाही केलं तर तुम्हाला 120 प्लस मार्क घेता येणार नाही. त्यामुळे 120 प्लस मार्क ज्यांना घ्यायचे लक्षात ठेवा, कारण आपलं थंबनेलच होतं लक्ष 120 प्लस मार्क कसे घ्यायचे, त्यांना 120 प्लस मार्क घ्यायचे, त्यांनी 3 विषयाला तर टार्गेट करणं गरजेचं आहे. त्यामुळं अगोदर विषय समजून घ्या, कोणते विषय असतात, त्या विषयाची तयारी करण्यासाठी योग्य असं नियोजन करा, रणनीती आखा, तुम्ही नक्की क्वालिफाय व्हाल. 5वा मुद्दा आहे की योग्य मार्गदर्शन. टीईटीचं आपण काय केलं, टीईटीचा पेपर द्यायचा, आपल्याकडे योग्य मार्गदर्शन नाही. कारण सध्या स्पर्धेची युग आहे लक्षात ठेवा, पोरं जे क्लास लावतात किंवा मग करतात, जे चांगले सोर्स मार्केटमधून शोधतात लक्षात ठेवा, तीच पोरं पडदेशी त्या ठिकाणी पास होऊन जातात. जी पोरं लक्षात ठेवा त्यांना प्रॉपर गाईडलाईन नाही, त्यांना माहीतच नाही की कुठलं संदर्भ साहित्य वापरायचं, योग्य असं गाईडलाईनच नाही लक्षात ठेवा. तुम्हाला योग्य व्यक्तीचं जर गाईडलाईन लागलं किंवा योग्य व्यक्तीचं जर मार्गदर्शन भेटलं तर तुम्ही लवकर पास होता. त्यामुळे मित्रांनो, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. त्यामुळे घेताना योग्य अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. पुढचा म्हणजे सराव पेपर सोडवणे. टीईटी तर पास व्हायची आपल्याला, पण आपण काय करतो, अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि त्याच्यावरती आपण सराव पेपर करतच नाही. नुसतं पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत काय करायचं, वाचायचं. तर पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचून काही फायदा होणार नाही. तुम्हाला प्रश्न अनालिसिस करावं लागेल, कुठल्या घटकावरती कुठल्या घटकावरती जास्त प्रश्न येतात, त्या प्रश्नाला तुम्हाला त्या घटकाला टार्गेट करावं लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर लक्षात आपला अभ्यास किती झालाय हे मूल्यांकन सुद्धा करणं गरजेचं आहे. नाहीतर नुसता अभ्यास पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत गेलाय आणि आपल्याला काहीच माहित नाही, काहीच येत नाही लक्षात ठेवा, असं नाही. त्यासाठी तुम्हाला आपल्याला कितपत येते, आपण अभ्यासक्रम पूर्ण केलाय पण आपल्याला काही येतं का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला सराव पेपर सोडवणं गरजेचं आहे, म्हणजे टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे, टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. जर तुम्ही टेस्ट सोडवल्या, कारण टेस्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा, जर तुम्ही टेस्ट सोडवत नसाल तर यश मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टेस्टचं पेपर सोडवणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवा, संदर्भ साहित्य. नेमकं संदर्भ साहित्य काय वापरायचं मुलांना माहितच नसतं, टीईटीचं किंवा शिक्षकांना माहितच नाही लक्षात ठेवा. आपण फक्त शाळेत शिकवताना फक्त एकच विषय असतो लक्षात ठेवा, मग बाकीचे विषय पण आपले परफेक्ट पाहिजेत ना. मग नेमकं संदर्भ साहित्य काय पाहिजे, कारण तुमच्याकडे तेवढा शिक्षकांना कामाचा बोजा असतो, प्लस तुम्ही तुमचं संसारी माणसं लक्षात ठेवा, हा सगळे
की जबाबदारी पेलून तुम्हाला पात्रता परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही काय करता, मार्केटमधलं कुठलं तरी पुस्तक उचलायचं. कोणीतरी इकडं-तिकडं सांगतं ते पुस्तक वाचायचं आणि आपण तेवढ्या पुस्तकावरती क्वालिफाय होत नाही. तुम्हाला योग्य असं संदर्भ साहित्य निवडणं अपेक्षित आहे. आपण शिक्षक पात्रता परीक्षा देतोय, पहिल्या प्रयत्नामध्ये पास व्हायचं आपल्याला, 120 प्लस मार्क घ्यायचेत आपल्याला. तर संदर्भ साहित्य योग्य प्रकारे निवडलं गेलं पाहिजे आणि योग्य प्रकारे संदर्भ साहित्य निवडण्यासाठी तुम्हाला योग्य अशा व्यक्तीचं, म्हणजे जे व्यक्ती लक्षात ठेवा टीईटी क्वालिफाय झालेत, अशा व्यक्तीकडून तुम्ही योग्य असं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कारण जे व्यक्ती लक्षात ठेवा टीईटी क्वालिफाय, त्यांना माहीत असतं ना की संदर्भ काय नेमका, कुठून प्रश्न येतात, नेमका जे क्वेश्चन येतात ते कोणत्या पुस्तकातून येतात, हे त्यांना अचूक माहीत असतं. कारण ते त्याच्यातून गेलेले असतात लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे की ज्यांना योग्य असं संदर्भ साहित्य माहीत आहे. आता संदर्भ साहित्य कोणकोणतं असतं, कुठून प्रश्न येतात लक्षात ठेवा, याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. आता तुम्ही लक्षात ठेवायचं की संदर्भ साहित्याची निवड करताना योग्य प्रकारे तुम्ही निवड केली पाहिजे, तरच लक्षात ठेवा तुम्ही टीईटी 2026 ची क्वालिफाय होऊ शकता. ही टीईटीच्या संदर्भात महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे की आपण आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त पेपर क्रमांक 1 विषयी डिस्कशन करणार आहोत. फक्त आपण पेपर क्रमांक 1 विषयी डिस्कशन करणार आहोत. मग पेपर क्रमांक 1 ला कोणते विषय असतात आणि सगळे विषय अनिवार्य असतात लक्षात ठेवा. हे सर्व विषय आहेत ना, हे सगळे विषय अनिवार्य असतात. असं नाही यातले 2 आणि 3च निवडायचे नाहीये. तुम्हाला जेवढे 5च्या 5 इथे विषय ते सगळे विषय तुम्हाला अनिवार्य आहे. म्हणजे पहिला विषय तुमचा मराठी भाषा, प्रथम भाषा. तुम्ही जी कुठली निवडता लक्षात ठेवा, प्रथम भाषा त्यानुसार तुम्ही, कोण हिंदी निवडेल, कोण मराठी निवडेल, कोण कन्नड, कोण बंगाली, ज्याची त्याची चॉईस आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मराठीच लक्षात ठेवा, मराठीच निवडतात त्या ठिकाणी, पहिली भाषा आपण मराठीच निवडतो. मग मराठी भाषेमध्ये, मराठी विषयामध्ये कोणत्या घटकावरती भर जास्त असतो, आपण ह्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर प्रश्न संख्या 30 आहे. मराठी विषयामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला टीईटीला 30 क्वेश्चन मराठीवरती विचारले जातात. तुमचं व्याकरण असेल किंवा तुमचं व्हॉकॅब असेल, याच्यावरती शब्दसंग्रह असेल त्यावरती विचारतात. आणि 30 प्रश्न आणि एक क्वेश्चन एका गुणासाठी असतो, असे मार्की झाले तुमचे 30. म्हणजे मराठी विषयासाठी 30 प्रश्न आणि गुण असतात तुमचे 30. दुसरा सब्जेक्ट आपला इंग्रजी. दुसरा सब्जेक्ट आपला इंग्रजी. इंग्रजीमध्ये प्रश्न संख्या असते 30 आणि गुण असतात तुमचे 30. प्रश्न संख्या आहे 30 इंग्रजी विषयांची आणि एक क्वेश्चन एका मार्काला, तर गुण आहेत तुमचे 30 लक्षात ठेवा. पुढचा विषय बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती सुद्धा तुम्हाला 30च क्वेश्चन विचारतात आणि गुण त्यासाठी असतात तुमचे 30 मित्रांनो. पुढचा आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासावरती सुद्धा, मग परिसर अभ्यासामध्ये तुमचे इतिहास आला, भूगोल आला, तुमचं सायन्स आलं, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणार आणि प्रश्न संख्या असते 30 लक्षात ठेवा आणि गुण असतात तुमचे 30 परिसर अभ्यासावरती. पुढचं आहे तुमचं गणित. गणित विषयामध्ये प्रश्न संख्या आहे तुमची 30 आणि एक क्वेश्चन एका मार्काला, गुण आहेत तुमचे 30. म्हणजे प्रत्येक 5 विषयाची प्रश्न संख्या 30 आहे आणि 5 विषयाची गुणसंख्या किती, प्रत्येकाला 30 आहे. अशी प्रश्न संख्या एकूण तुमची झाली 150 आणि गुण झाले तुमचे एकूण 150. आणि 150 पैकी आपल्याला पडायचे 120 प्लस मित्रांनो. ज्याला 120 प्लस पडायचे त्यांनी 120 प्लस टार्गेट ठेवायचं. लोएस्ट टार्गेट ठेवायचं नाही, एकदम हायेस्ट टार्गेट ठेवायचं की बाबा आपल्याला 120 टार्गेट ठेवा, कुठंतरी तुम्ही पास होऊ झाला लक्षात. म्हणजे हायेस्ट टार्गेट ठेवलं तर आपण ते मार्क मिळवण्यासाठी तेवढ्या इंटेन्सिटीने आपण अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून आपण जर आपण तेवढ्याच इंटेन्सिटीने जर अभ्यास केला तर आपण ती एक्झाम सहज काय करणार, त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहोत. त्यामुळे आपलं टार्गेट हे लक्षात 120 प्लसच असलं पाहिजे, जेणेकरून तो दृष्टिकोन समोर ठेवून तुम्ही 120 प्लसचा सर्व विषयाचा चांगल्या पद्धतीने योग्य अशा नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. आता 120 प्लस मार्क घ्यायचे, तर 120 प्लस मार्क असेच पडणार नाहीत लक्षात ठेवा. तुम्हाला काय करावं लागेल, याच्यातले 5 पैकी 3 सब्जेक्टला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. आता कोणत्या सब्जेक्टला टार्गेट करायचं सर, तुमचा प्रश्न आहे की कोणत्या सब्जेक्टला टार्गेट करायचं, कोणत्या सब्जेक्टला टार्गेट करायचं. आता तुम्हाला ज्या विषयावरती कमांड आहे, तुम्ही ज्या विषयावरती तुमची कमांड आहे त्या विषयाला टार्गेट करा आणि त्या विषय टार्गेट केल्यानंतर तुम्हाला तिथं एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे, पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजे. जसे की आता माझा सब्जेक्ट गणित आहे, मी गणिताला टार्गेट केलं, मी गणितामध्ये 30 क्वेश्चनच्या क्वेश्चन बरोबरच आणणार लक्षात. मला तिथं 30 पैकी 30च पडले पाहिजेत, मला इथं 30 पैकी 30 पडलेच पाहिजेत, कारण तो माझा हातच आहे, मला त्यातले सगळे कन्सेप्ट जमतात. मग मी तिथं मार्क घालवत असेल तर नाही आहे चालणार लक्ष.
म्हणजे मी जर त्या माझ्या कमांड असणाऱ्या विषयावर जर मार्क घालत असेल, तर मी 120 प्लस जाणार नाहीये. कारण आपल्या ज्या विषयावरती कमांड चांगले आहे, तिथं तुम्हाला एक पैकीच्या पैकी मार्क पडलेच पाहिजेत आणि पडतात गणितामध्ये. राहिला तुमचं परिसर अभ्यास. परिसर अभ्यासावरती सुद्धा लक्षात ठेवा, हा सोपा टॉपिक आहे. बऱ्याच जणांना वाटतं हा अवघड टॉपिक आहे, लक्षात ठेवा. पण काही जण असे आहेत की परिसर अभ्यासाला ते टार्गेटच करत नाही. का? तर त्याला खूप वाचावं लागतं. इतिहास वाचावा लागतो, भूगोल वाचावा लागतो, सायन्स वाचावं लागतं. नाही, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जर परिसर अभ्यासामध्ये जर तुमचा इतिहास असेल, भूगोल येत असेल, तुमचं सायन्स येत असेल, लक्षात ठेवा 6वी 8वी पर्यंत, तरीही तुम्ही एक लक्षात ठेवा, की हे पाठ्यपुस्तकाच्या माहिती प्रश्न जात नाहीत. पाठ्यपुस्तक असेल आणि आपलं डी-एडचं काही परिसर अभ्यास थोडाफार काय असेल लक्षात ठेवा माहिती. ती जर तुम्ही एकत्रित केली त्या ठिकाणी म्हणजे अध्यापनशास्त्र याच्यामधलं काही थोडंफार केलं. अ, कशातलं परिसर अभ्यासामधलं थोडं डी-एडचं काय केलं आणि प्लस लक्षात ठेवा तुम्ही काय केलं 4थी ते 8वी 9वी पर्यंत पकडा, 4थी ते 10वी पर्यंत पकडा, 4थी ते 10वी पर्यंत जास्त 8वी पर्यंत करायचं. जर तुम्ही 4थी ते 10वी पर्यंत 4थी ते 10वी पर्यंत जर तुम्ही सगळे सब्जेक्ट टार्गेट केले म्हणजे इतिहास केला, जिओग्राफी केला, सायन्स केला, तर तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आणि जर तुम्हाला पैकी मार्क घ्यायचे नसेल 28, 27, 25 ते 30च्या दरम्यान घ्यायचे तर मी सांगतो तुम्हाला 4थी ते 8वी पर्यंत जे विषय आहेत इतिहास, भूगोल आणि सायन्स ह्याला टार्गेट करा. ह्याच्या बाहेर एक क्वेश्चन जाणार नाही, मी तर सांगतो. कारण मी लक्षात ठेवा 5 वेळा क्वालिफाय. मी काय केलं? मी फक्त लक्षात पाठ्यपुस्तक करतो. बाकी काही करत नाही आणि स्कॉलरशिपची पुस्तकं वापरतो. स्कॉलरशिपची पुस्तकं वापरा आणि तुम्ही फक्त पाठ्यपुस्तक करा. तुम्ही नक्की 2026 ची डी पास होणार. तुम्ही काय करता मार्केटमधलं कुठलं तरी लेखाचं पुस्तक उचलायचं आणि करायचं. काय उपयोग होणार नाही लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तक करा. तुम्ही नक्की पास व्हाल. त्यामुळे परिसर अभ्यासासाठी लक्षात ठेवायचं फक्त महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तकं करा. तुम्हाला 100% त्यामध्ये चांगले मार्क पडतील. म्हणजे इथं जर तुम्ही टार्गेट केलं नाही, इथं जर तुम्ही 28 टार्गेट करून चला, 28 जर केले, तरी तुम्ही 120 प्लस जाऊ शकता. बाल मानसशास्त्र कुणाला अवघड जातो, कुणाला सोपा जातो. त्यासाठी तुम्हाला फडके प्रकाशन असेल, सुविचार प्रकाशन असेल, ह्याची पुस्तकं जर तुम्ही योग्य प्रकारे जर वाचली किंवा डी-एडला तुम्ही जर योग्य प्रकारे अभ्यास केलेला असेल किंवा नसेल केला, आता जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, तर तुम्ही 25 ते 30च्या दरम्यान सहज तुम्ही मार्क घेऊ शकता. 25 ते 30च्या दरम्यान. आता ज्याला चांगलं सायकोलॉजी जमतं ते घेऊ शकतात. ज्याला जमत नाही त्यांनी 20च्या आसपास पडले तरी काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा. पण इथं ज्याला चांगलं जमतं त्यानं 25 प्लसच टार्गेट ठेवायचं आहे. इंग्रजी भाषा आहे. काही जणांना इंग्रजी जमत नाही, काही जणांना इंग्रजी जमतो. ज्याला इंग्रजी जमतो त्याचं टार्गेट चांगलं आहे. ज्याचं इंग्रजीवरती कमांड आहे, त्याला इथं 25 ते 30च्या दरम्यान म्हणजे 27, 28, 28, 29 मार्क पडलेच पाहिजेत. कारण इंग्रजी एवढा अवघड विचारत नाहीत. इंग्रजीचा भाग बघितला तुमचे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द असेल, तुमचं चेन दवायचं असेल, क्वेश्चन टॅग असेल तुमचा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, क्लॉज असेल तुमचं. असे बरेचसे टॉपिक आहेत जे बऱ्याचशा टॉपिकवरती प्रश्न विचारतात आणि त्यांचे ते फिक्स असतात टॉपिक. त्याच्यावरतीच ते प्रश्न विचार. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर इथं सुद्धा तुम्ही 25 प्लस मार्क घेऊ शकता. आणि ज्याचं आपलं वीक आहे लक्षात ठेवा, त्यांनी 18 ते 20च्या दरम्यान जरी घेतली, 20 जरी घेतले, तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण जर इथे 20 कमी पडले, तुमच्या ज्या विषयावर कमांड आहे तिथे चांगले मार्क पडा. ती बरोबर ती लेवल जी आहे ती योग्य पातळीवरती येऊन जाईल तुमची. मराठीसारखा सब्जेक्ट आहे. मराठीसारखा सब्जेक्ट सुद्धा खूप सोपा आहे. तुम्ही इथं तर पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता आणि पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे. बऱ्याच मुलाला मराठी असा अवघड वाटतो लक्षात ठेवा. जर तुम्ही योग्य प्रकारे व्याकरण केलं, तुम्ही शब्दाच्या जाती केल्या, वर्ण चांगल्या पद्धतीने केलं, लिंग चांगलं केलं, वचन चांगलं केलं, अलंकार चांगले केले, वृत्त चांगले केले तुमचे, प्रयोग चांगला केला, समाज चांगल्या पद्धतीने केला आणि शब्दसंग्रह जर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही 30 पैकी 30 इथं मार्क घेऊ शकता. तुम्ही अभ्यास करत नाही. अभ्यास करायला पाहिजे. ज्याला 120 प्लस पडायचे त्यानं 3 तर सब्जेक्ट टार्गेट केले पाहिजे. ज्याला आपलं 90 पडायचे त्यांनी लक्षात ठेवा 5ही विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि 5ही विषयामध्ये जर तुम्हाला 20 प्लस पडले, कुठं 25 प्लस पडले तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे मी इथं 30 पकडले, इथले बघा 30, इथले 20 झाले तुमचे 50. बरोबर आहे. इथले किती झाले तुमचे 25, इथले झाले 28 आणि इथले झाले तुमचे 30. 8 आणि 5 किती आले 13. अच्छाला एक 8 आणि 5 13, 13, 3 4 5 6 7 8 आणि 8 आणि 5 किती आले 13. 133 आकडा गेला. सहज जातो लक्षात ठेवा 133 आकडा. पण हे केलं पाहिजे लक्षात ठेवा. जर केलं नाही तर ते होणार नाहीये लक्षात ठेवा.
फक्त आपण फळ्यावर दिलेले म्हणून ते होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला. मी काय केलं इथं 133 जाण्यासाठी म्हणजे 120 प्लस जाण्यासाठी मी मराठीला टार्गेट केलं. म्हणजे आता मला सोपा जातोय मराठी, मी मराठीला टार्गेट करणार. मला सोपा जातोय परिसर अभ्यास, मी त्याला टार्गेट करणार परिसर अभ्यासालाच. मला जातोय सोपं गणित, मी गणिताला टार्गेट करणार. मला इथं मार्क नाही जाणार लक्षात ठेवा. बाकीच्या विषयामध्ये मी तेवढी कमांड माझी नाहीये. तर मी 20च्या आसपास 20 ते 25 दरम्यान खेळणार. 20 ते 25 दरम्यान मी खेळणार लक्षात ठेवा. त्यामुळं इथं जर मला गणित, परिसर अभ्यास आणि मराठी माझं चांगली कमांड असेल, तुमचं ज्या सब्जेक्टवर कोणाचं बालमानसशास्त्र असेल, कोणाची इंग्रजी असेल. जर इंग्रजी आणि बालमानसशास्त्र तुमचं जर कमांड असेल, तुम्हाला तिथं चांगले मार्क पडले पाहिजेत लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही 120 प्लस गाठू शकता मित्रांनो. त्यामुळे सिलेबस विषय समजून घ्या. प्रत्येक विषयामध्ये किती प्रश्न येतात आणि किती गुणासाठी आणि एकूण पेपर हा किती मार्काचा आहे आणि किती गुणाचा आहे. आता सगळे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. 150 पैकी 150 प्रश्न सोडवायचे. तुम्हाला मिनिटे असणार 150. म्हणजे 2 तास 30 मिनिटे. 2 तास किती असणार तुम्हाला? 30 मिनिटे असणार. 2 तास 30 मिनिटामध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन सोडवायचे आहेत मित्रांनो. आणि 150 क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला तेवढी तुमची टेस्ट सिरीजची म्हणजे पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे, तरच तुम्ही सोडू शकणार. आता बऱ्याच विद्यार्थी असते मला वेळच पुरला नाही, अमुकच झालं तमुकच झालं, त्याला काय अर्थ राहणार नाही. तुम्ही जर डेली आठवड्यातनं 2-3 पेपरचा सराव जरी केला तर तुम्ही सहज लक्षात ठेवा टाइम मॅनेजमेंट करू शकता. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी लक्षात ठेवा 2 तास 30 मिनिटांमध्ये पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला सराव पेपर सोडवणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला 150 क्वेश्चन सोडवण्यासाठी वेळ असतो 2 तास 30 मिनिटे. यामधील पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा जो घटक आहे ना, तो आहे गणित. आज आपण फक्त गणित या विषयाचा सिलेबस बघणार आहोत, की गणित या विषयावरती कोणत्या घटकावरती टीईटी पेपर क्रमांक 1 वरती भर असतो. म्हणजे टीईटी क्रमांक पेपर 1 मध्ये कोणत्या घटकावरती गणित विषयामध्ये प्रश्न येतात त्या घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. मग जर गणित या विषयाचा तुम्ही जर नियोजनबद्ध अभ्यास केला तर या गणित विषयात पैकीच्या पैकी म्हणजे 30 पैकी 30 गुण मिळवू शकता मित्रांनो. या गणित विषयासंबंधी टीईटी एक्झाम मध्ये कोणत्या घटकावरती जास्त भर असतो बघा. मी अजून सांगतो इथं जर तुम्ही योग्य पद्धतीने म्हणजे तुमच्या बेसिक गणितामध्ये बेसिक कन्सेप्ट जे असतात त्या सुद्धा क्लिअर पाहिजेत. जर तुमच्या बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाही काय होऊ शकणार नाही. बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे गणितातल्या लक्षात ठेवा सगळं मुळापासून. डायरेक्ट गेला नापा तोटा करायला. नापा तोटा करायच्या अगोदर तुला गुणोत्तर प्रमाण येणं आवश्यक आहे. तुला शेकडेवारी समजणं आवश्यक आहे. तुला शेकडेवारीची येत नाही लक्षात ठेवा. तुम्हाला शेकडेवारी येत नसेल तर तुम्ही नफा तोटा चांगल्या पद्धतीने नाही सोडू शकणार. तुम्हाला काळकाम सोडायचं तर काळकाम लसावी मसावी येणं गरजेचं आहे. जर तुम्ही लसावी मसावी येत नसेल तुम्हाला तर तुम्ही काळकाम चांगल्या पद्धतीने नाही सोडू शकणार लक्षात ठेवा. काळकामध्ये शेकडेवारीवरती प्रश्न असतात त्या ठिकाणी. शेकडेवारी सगळीकडे उपयोगी पडते लक्षात ठेवा. सूट कमिशन असेल तुमचं तिथं सुद्धा तुमची शेकडेवारी उपयोगी पडते. सरळ व्याज असेल सरळ व्याजामध्ये सुद्धा शेकडेवारी उपयोगी पडते. म्हणजे असे काही टॉपिक असतात ते एकमेकावर डिपेंड असतात. त्यासाठी बेसिक प्रश्न टीईटीला विचारतात. इतके अवघड क्वेश्चन विचारत नाहीत. आणि तुम्ही जर 8वीचं चांगल्या पद्धतीने स्कॉलरशिपचं पुस्तक केलं आणि प्लस लक्षात ठेवा तुम्ही काय केलं 5वी पासून ते 8वी पर्यंत किंवा 9वी पर्यंत 10वी पर्यंत पकडा चला 10वी पर्यंत पकडून चला. जर तुम्ही 5वी ते 10वी जर गणिताची पाठ्यपुस्तक जर केली तर 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता. पण आपण ते करत नाही. आपण मार्केटमधलं कुठलं तरी पुस्तक उचलतो आणि त्यानुसार अभ्यास करतो. मार्केटमधलं पुस्तक उचलून तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणार नाहीयेत. तुम्हाला पाठ्यपुस्तकच करावी लागतील आणि प्लस स्कॉलरशिपची पुस्तक करावी लागतील. त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. म्हणजेच टीईटी एक्झाम करताना गणित मधील कुठल्या घटकावरती भर असला पाहिजे. पहिल्यांदा लक्षात ठेवा गणितामध्ये मूलभूत संबोधन जे असतात तुमच्या ते क्लिअर पाहिजे. तुमच्या गणितामधले जे मूलभूत संबोधन असतात लक्षात ठेवा ते तुमचे क्लिअर पाहिजे. तार्किकता तुम्हाला आली पाहिजे. प्लस समस्या निराकरण आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुमचे गणितातील मूलभूत संबोधन योग्य तुम्हाला आले पाहिजेत. तार्किकता तुम्हाला माहीत असली पाहिजे. समस्येचं निराकरण करता आलं पाहिजे तुम्हाला आणि गणित विषयाचं अध्यापन शास्त्रीय ज्ञान असलं पाहिजे तुमच्याकडे. जे आपल्याला डीएड असतं डीएडला गणित सब्जेक्ट होता त्यामधले लक्षात ठेवा काही मेथड्स असतात त्या मेथड्स आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे गणित विषयाचं अध्यापन शास्त्रीय नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. मग आता टीईटीला पेपर क्रमांक 1 मध्ये टीईटी पेपर क्रमांक 1 मध्ये गणित या विषयामधील कोणत्या घटकावरती प्रश्न विचारतात. गणित या विषयावरती कोणत्या घटकावरती गणित 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 या विषयामध्ये कोणत्या घटकावरती जास्त भर दिला जातो
आता बघा कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता कोणत्या घटकावरती भर असतो ह्याच्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रे ॲनालिसिस करावं लागेल. बरं मी इथं सांगून चालेल का? नाही, तुम्ही स्वतः काय करावं लागेल, प्रश्नपत्रे ॲनालिसिस करा. त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की कोणत्या घटकावरती प्रश्न येतात आणि कोणत्या घटकाला टार्गेट करायला पाहिजे. मी अगदी सेपरेट कोणत्या घटकावर टार्गेट करायला पाहिजे, पण मी आता फक्त सिलेबस सांगतोय की की टी-ई-टी पेपर क्रमांक 1 मध्ये गणितामध्ये कोणत्या घटकावरती जास्त भर असतो. तर पहिला घटक आपला आहे सामान्य ज्ञान, सॉरी संख्या ज्ञान. पहिला घटक आहे आपला संख्या ज्ञान. संख्या ज्ञान IMP लक्षात ठेवायचं. याच्यावरती 100% प्रश्न असतो. मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढून बघा. याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, परिमेय संख्या असेल, अपरिमेय संख्या असेल आणि वास्तव संख्या असेल. परिमेय, अपरिमेय संख्या सगळ्या वास्तव संख्या असतात, लक्षात ठेवा. आपण डिटेलमध्ये सिलेबस इथं फक्त सिलेबस कोणत्या घटकावरती प्रश्न येऊ शकतात हे फक्त बघतोय. आपण काही इथे शिकवत नाही, लक्षात ठेवा. त्यामध्ये लक्षात ठेवा, संख्या ज्ञानमध्ये तुम्ही नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित असली पाहिजे, पूर्ण संख्या माहित असली पाहिजे, पूर्णांक संख्या माहित असली पाहिजे, परिमेय म्हणजे काय माहित असली पाहिजे, अपरिमेय म्हणजे काय माहित असली पाहिजे आणि त्यांच्यावरील क्रिया सुद्धा माहित असल्या पाहिजे. समजा परिमेय आणि अपरिमेय संख्या आहे, त्यांच्यावर क्रिया काय होतात लक्षात ठेवा. त्यांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची, त्यांचा गुणाकार कसा करायचा, त्यांचा भागाकार कसा करायचा, ह्या सगळ्या ज्या क्रिया ते तुम्हाला त्या आल्या पाहिजेत. पुढचा म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. समसंख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय. मूळ संख्या माहिती झाली तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या माहिती झाली तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय, या सगळ्याच आपण संयुक्त संख्या म्हणजे काय. बघा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या आणि संयुक्त संख्या, या सगळ्याविषयी तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी नॉलेज पाहिजे मित्र. प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती. प्लस तिसरा मुद्दा लक्षात, चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा, बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय. आपण टीईटीचा पेपर देतो, पेपर क्रमांक 1 द्यायचा आहे, आपल्याला गुणाकारच व्यस्त येत नाही आणि बेरीज व्यस्तच माहित नाही. बेसिक कन्सेप्ट आहेत, लक्षात मध्ये त्याचे मूलभूत संबोधनच माहित नाही आपल्याला, काही उपयोग होणार नाही. तुम्हाला गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त माहित पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, योग्य पद्धतीने अभ्यास करावा लागेल. पुढचा आहे तुमचं नंबर लाईन संख्या रेषा. संख्या रेषेवरती सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न येतात. संख्या रेषेवरती संख्या पूर्णांक संख्या असतात. कुठल्या असतात, पूर्णांक संख्या असतात. मग डाव्या बाजूला कुठले असतात, उजव्या बाजूला काय असतं, याच्या बारक्या बारक्या कन्सेप्ट जे आहेत लक्षात ठेवा, ते आपल्याला माहित पाहिजे. त्यामुळे संख्या रेषेचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यामुळे संख्या ज्ञानविषयी जे एवढे सगळे मुद्दे सांगितले, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा की या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि पुढे सुद्धा विचारले जातील. पुढचा आहे की संख्यावरील क्रिया. आपण आता संख्या ज्ञान बघितलं, आता संख्यावरील क्रिया कशावरती असतात, तर इथं तुमचं कसोट्या. तर तुम्हाला महत्वाचं म्हणजे सगळंच गणित शिकताना अगोदर कसोटी येणं गरजेचं आहे. गणित शिकताना तुम्हाला गुणाकार येणं अपेक्षित आहे, म्हणजे गणिताची क्रिया येणं अपेक्षित आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी येत नसेल शिक्षक मित्रांनो तर काय उपयोग होणार नाहीये. आपण शिक्षक आहात आणि गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी येणं अपेक्षित आहे. आणि गुणाकार भागाकार जर मोठा करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा कसोटी येणं गरजेचं आहे. भले तुम्हाला 72ची कसोटी माहित नाही, भले तुम्हाला 36ची कसोटी माहित नाही, भले तुम्हाला लक्षात 213ची कसोटी माहित नाही, पण तुम्हाला 2 पासून ते 11 पर्यंत किंवा 15 लिहा, लक्षात 11 पर्यंत, 2 ते 11 पर्यंत तुमच्या कसोट्या पाठच पाहिजेत. 2ची कसोटी काय असती, 3ची कसोटी काय असती, 4ची कसोटी काय असती, 5ची काय असती, 6ची काय असती, 7ची काय असती, 11ची काय आहे, 9ची काय आहे, 10ची काय, या सगळ्या कसोट्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि गणित मध्ये पूर्ण गणित शिकताना लक्षात भाग घालवताना तुम्ही समजा शंकू शिकताय, तुम्ही समजा गोल शिकताय, तिथं मोठमोठ्या संख्येचा भाग घालायचा असतो आणि तुम्हाला कसोटी येणं गरजेचं आहे शिक्षक मित्र. त्यामुळे प्रथम लक्षात ठेवायचं, गुणाकार भागाकार बेरीज येत असेल तर पहिलं प्रकरण करून घ्यायचं ते म्हणजे कसोट्या. कारण कसोट्या लक्षात भाग घालवणं पडदेशी सोपं जातं आपल्याला, त्यामुळे ते करून घ्यायचं. पुढचा एक की लसावी आणि मसावी. व्यावहारिक जीवनामध्ये आपण लसावी आणि मसावीचा सुद्धा वापर करतो. मग आपल्याला लसावी काढता आला पाहिजे, आपल्याला मसावी काढता आला पाहिजे. तिथं ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. वर्ग काढायचे, वर्गमूळ काढायचे, घन म्हणजे काय, घनमूळ म्हणजे काय, हे सगळ्या कन्सेप्ट माहित पाहिजे. शॉर्ट ट्रिक्स न लक्षात ठेवा, आपल्याला पेपर सोडवायचा आहे इथं. आपण इथं स्पर्धा परीक्षा नाही, इथं काय पात्रता परीक्षा आहे. आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन सोडवायचे मित्रांनो. तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स न वर्ग काढणे, घनमूळ काढणे, घन काढणे जुळलं पाहिजे, जमलं पाहिजे. त्यावेळी घटकावर आपल्याला भर द्यायचा आहे. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय,
दशांश अपूर्णांकाचे किती प्रकार पडतात, व्यवहार्य अपूर्णांकाचे किती प्रकार पडतात त्या ठिकाणी, हे सगळं माहीत असणं अपेक्षित आहे. दशांश अपूर्णांकावरती प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेले आहेत. बघून घ्या पेपर. पुढचा मुद्दा आहे तुमचा, लक्षात ठेवा, घातांक. संख्यावरील क्रियामधला पुढचा मुद्दा आहे घातांक. घातांक माहित असणं अपेक्षित आहे. 15 ते 16 रूल लक्षात ठेवा घातांकाच्या, किंवा 10-12 असतील लक्षात, जेवढे असतील तेवढे सगळे घातांकाचे रूल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तरच आपण घातांकावरचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे घातांक सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने करायचा आहे. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. पुढचा महत्वाचा म्हणजे गुणोत्तर, प्रमाण, चलन आणि सरासरी. तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण, गुणोत्तर म्हणजे काय माहित पाहिजे, प्रमाण म्हणजे काय माहित पाहिजे. जर तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण चांगल्या पद्धतीने जमलं तर प्रमाण भागीदारी चांगल्या पद्धतीने जमतं. चलन असेल लक्षात, तुमचं समचलन असेल किंवा तुमचं व्यस्त चलन असेल, ह्याच्याविषयी तुम्हाला सुद्धा माहिती असली पाहिजे त्या ठिकाणी. याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. सरासरी असेल, सरासरी या घटकावरती सुद्धा लक्षात ठेवा. सरासरी म्हणजे काय असते, क्रमांक संख्यांची मधली संख्या असते त्या ठिकाणी, किंवा सरासरी काढण्यासाठी एकूण संख्यांची बेरीज, एकूण प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक असतात. त्यामुळे तुम्हाला सरासरी या घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला एकदम बेसिक पासून, एकदम मुळापासून करावं लागणार आहे. ज्याचं गणित खूप कच्चं आहे लक्षात ठेवा, त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या कराव्या लागतील शिक्षक बांधवांना. त्याशिवाय आपल्याकडे ते ऑप्शन नाही. जर आपण हे केलं नाही तर आपण 30 पैकी 30 मार्क घेऊ शकणार नाही. आणि हा लक्षात, खरं सांगतो, विषय काही जणांना अवघड वाटतो, पण खरं सांगतो पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारा विषय. हे तर काय लक्षात वाचत बसत नाही, कन्सेप्ट क्लिअर झाली की संपला विषय, मार्क मिळतात लक्षात, प्रश्न सहज सुटतात. त्यामुळे सरासरी सुद्धा करायची आपल्याला. पुढचा तिसरा घटक महत्वाचा लक्षात ठेवायचा ते म्हणजे भूमिती. मी सांगायची गरज नाही, तुम्ही पेपर देणार आहे किंवा दिला असेल लक्षात, कोण पास झाला असेल नसेल, तुम्ही एकदा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर ओपन करून बघितले, तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ओपन करून बघितले तर लक्षात ठेवा, तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सरळ सरळ लक्षात ठेवा भूमितीवरती आलेले प्रश्न दिसतील. भूमितीवर तुम्हाला प्रश्न दिसतील. आता इथं आहे बघा आकृती, इथं जर पेपर बघितला तर तुम्ही लक्षात ठेवा 2025चा पेपर आहे, पेपर क्रमांक 1 आहे. तर इथं तुम्हाला 111 क्रमांकाला सुद्धा तुम्हाला जॉमेट्रीवरती प्रश्न विचारले, स्पर्शिकेवरती. पुन्हा इथं तुम्हाला आयताकृतीवरती पण प्रश्न विचारलाय, इष्टिका चित्तीवरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. केंद्रीय कोणाचं माप दिलं लक्षात ठेवा, संगत विशाल कंसाचं माप विचारलंय तुम्हाला. पंचकोनावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. असे बरेचसे क्वेश्चन लक्षात ठेवा जॉमेट्रीवर विचारलेले आहेत. 4 ते 5 क्वेश्चन विचारलेत. 4 ते 5 क्वेश्चन म्हणजे जोक नाही, बहुतेक 4 ते 5 क्वेश्चन विचारलेत लक्षात, अजून पूर्ण बघितलं नाही मी. 4 ते 5 क्वेश्चन विचारलेत, याचा अर्थ तुम्हाला जॉमेट्रीवरती भर द्यावा लागणार. समजा जर 4 क्वेश्चन विचारले, 4 क्वेश्चन म्हणजे जोक नाही. आपल्याला माहित आहे, आपल्याला जर 90ला पास आहे आणि 89 मार्क पडले तर आपण पूर्ण अपात्र ठरतो. त्यामुळे एक मार्क महत्वाचा आहे आणि एक मार्कासाठी आपल्याला एक घटक करणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त भर द्यायचा लक्षात ठेवा जॉमेट्रीवरती, कारण जॉमेट्रीच्या बारक्या बारक्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. जसं की बिंदू काय असतो, रेषाखंड काय असतो, रेषा काय असते, किरण काय असतो, प्रतल म्हणजे काय असतं, कोन म्हणजे काय असतं, ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. बेसिक कन्सेप्ट माहित नसेल तर ऑदर लक्षात आपल्याला नाही जमणार त्या ठिकाणी. कोणामध्ये कोणते कोण असतात त्या ठिकाणी, सरळ कोण असेल, विशाल कोण असेल, लघु कोण असेल, शून्य कोण असेल लक्षात ठेवा, प्रतिशाल कोण असेल, विरुद्ध कोण असेल त्या ठिकाणी, संगत कोण असेल, पूरक कोण असेल, कोटी कोण असेल त्या ठिकाणी. तर कोटी कोणावरती पण मागच्या प्रिव्हियस येऊन क्वेश्चन गेलाय त्या ठिकाणी, संगत कोणावरती पण प्रश्न येऊन गेलाय त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची कन्सेप्ट माहीत पाहिजे, नेमकं कोण काय असतं, कोण म्हणजे नेमकं काय आणि कोणाचे प्रकार कोणते. पुढे चला, समांतर रेषा असले पण आणि त्याची छेदिका. समांतर रेषा आणि छेदिकेवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊन गेलेला आहे. ही झाली तुमची समांतर रेषा आणि ह्याला ही झाली तुमची छेदिका. म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका यांचं गुणधर्म असतील, हे गुणधर्म तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यावरची उदाहरणं कशा पद्धतीने येतात ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ह्याचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागेल. पुढे शिक्षक बांधवांनो, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस आणि वर्तुळाचे गुणधर्म तुम्हाला माहित पाहिजे. वर्तुळ असेल, वर्तुळ क्षेत्र असेल, वर्तुळखंड असेल, वर्तुळ कंस असेल आणि वर्तुळाचे गुणधर्म तुम्हाला माहित पाहिजे. वर्तुळाचे सगळे फॉर्म्युले असेल, क्षेत्रफळ काढायचं असू द्या, परिघ काढायचं असू द्या, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, जीवा म्हणजे काय, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. वर्तुळ कंस कुठला असतो, विशाल लघु कंस काय असतो, वर्तुळखंड म्हणजे काय असतं, वर्तुळाचे गुणधर्म काय असतात, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. जॉमेट्रीवरती भर देणं गरजेचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारतात. पुढचा आहे की त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोण म्हणजे नेमकं काय, त्रिकोणाची गुणधर्म काय असतात,
त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार किती पडतात, त्रिकोणाचे कोणावरून प्रकार किती पडतात, ह्या सगळ्या गोष्टीची बारकाईने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे टीईटीच्या दृष्टिकोनातून. पुढचा आहे मित्रांनो 6वा पॉईंट, चौकोन आणि चौकोनाची रचना. चौकोनाची प्रकार किती आहेत कुठले? आयत हा चौकोनाचा प्रकार आहे का? चौरस हा चौकोनाचा प्रकार आहे का? सगळे आयत चौकोन असतात का? सगळे चौकोन आयत असतात का? अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत लक्षात त्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण हे कुठे शिकलो? 9वीला आहे, 8वीला आहे, जॉमेट्रीमध्ये. 9वीला गेला जॉमेट्रीमध्ये हे भेटेल, लक्षात ठेवा तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला पाठ्यपुस्तक गेली की ह्या सगळ्या कन्सेप्ट काय होऊन जाते तुमच्या क्लिअर होतील. त्यामुळे मार्केटमधलं कुठलंही पुस्तक उचलायची गरज नाही. तुम्ही पाठ्यपुस्तक आणि स्कॉलरशिपचं पुस्तक करा. पुढचा इथं आहे पायथागोरसचा सिद्धांत. तुम्हाला पायथागोरसचं त्रिकोटे माहित पाहिजे, पायथागोरसची त्रिकोटे काढता आली पाहिजे तुम्हाला. त्यामुळं पायथागोरसचं त्रिकोट सुद्धा आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी शिकायचं आहे आणि तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, कारण ह्या घटकावरती 100% प्रश्न विचारला जातो. हे झालं आपलं जॉमेट्री. जॉमेट्री जेवढे मुद्दे सांगितले तेवढे लक्षात ठेवा, याच्या बाहेर काही क्वेश्चन जात नाहीये. पुढचं चला, पुढचं आहे की महत्व मापन. महत्व मापनवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये दशमान परिमाणे तुमचं डेसिमल, हेक्टा करा, डेसी करा, बरोबर आहे ना. मीटर काय असतं, सेंटीमीटर काय असतं तुमचं, सगळी दशमान परिमाणे जे आहेत लक्षात ठेवा. मिन सेकंद काय असेल ती सगळी दशमान परिमाणाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तो सुद्धा तुम्ही बारकाईने करायचा. परिमिती म्हणजे काय, नेमकं परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती काढा, आयताची परिमिती काढा, चौरसाची परिमिती काढा, षटकोनाची परिमिती काढा, सगळ्याची परिमिती काढता आली पाहिजे. आणि नेमकं परिमिती काय, परिमिती म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आता परिमिती काय म्हणजे हेच माहीत नाही आपल्याला, आपण कसं काढू शकत? समजा तुम्हाला विचारलं त्रिकोण दिलाय आणि तुम्हाला बाजू दिलेत, लक्षात बाजूची लांबी दिली काहीतरी, आणि तुम्हाला सांगितलं त्रिकोणाची परिमिती काढा, किंवा तुमचा आयत दिलाय, समजा आयत दिलाय तुम्हाला, हा आयत दिलाय आणि तुमची लांबी 4 आहे, रुंदी किती आहे तुमची 3, आणि तुम्हाला सांगितलं परिमिती काय. आता मला सांगा, त्याला 2 लांबी असतात, ही लांबी 4 आणि इकडची तुमची काय, ही एक तुमची रुंदी, ही किती आली तुमची 3. आता परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज. आता हीच माहीत नसेल परीक्षेमध्ये तर आपण साधा आणि सिंपल क्वेश्चन सोडू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला आयताची परिमिती काढायची असेल, तुम्हाला परिमिती काय, परिमिती म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्याचा सुद्धा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. पुढचा घटक आहे तुमचा क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असू द्या, आयताचं क्षेत्रफळ काढायचं असू द्या, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असू द्या, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असू द्या. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं, लक्षात पायाने उंची दिल्या तो त्यांना कसं काढायचं, किंवा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेत तुम्हाला, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्यानंतर हेरोचं सूत्र कशा पद्धतीने वापरायचं, अर्धपरिमिती कशी काढायची, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यामुळे क्षेत्रफळ हा घटक सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. पुढचा आहे तुमचं घनफळ आणि पृष्ठफळ. वृत्तचित्तीचं घनफळ काढा, शंकूचं घनफळ काढा, गोलाचं घनफळ काढा, इष्टिका चित्तीचं घनफळ काढा. तुम्हाला ह्या सगळ्याचं घनफळ काढता आलं पाहिजे, ह्या सगळ्याचं पृष्ठफळ काढता आलं पाहिजे, आणि आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकं किंवा तुम्हाला स्कॉलरशिपची पुस्तकं वापरायची आहेत मित्रांनो. पुढचा घटक आहे तुमचा सांख्यिकी. पुढचा घटक कुठला तुमचा सांख्यिकी. सांख्यिकीमध्ये काय येतं, मागचं प्रिव्हियसचे क्वेश्चन जर काढले तुम्ही तर इथं बघा, पेपर आहे माझ्याकडे 2025चा. ह्याच्यामध्ये गणित पेपर क्रमांक 1 मध्ये जर गेला, तुम्हाला पहिलाच इथं क्वेश्चन विचारलेला होता आलेखावरती. पहिलाच क्वेश्चन विचारला तुमचा आलेखावरती. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आलेख करावे लागतील. मग तो जोड स्तंभालेख असू द्या, वृत्तालेख असू द्या, किंवा विभाजित तुमचा स्तंभालेख असू द्या, किंवा शतमान स्तंभालेख असू द्या, या घटकावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही म्हणसाल की एकच प्रश्न येतो सर, अहो एकच प्रश्न येतो म्हणजे काय, याच्यावरती लक्षात ठेवा 3 प्रश्न विचारले तुम्हाला, 91, 92, 2 प्रश्न विचारले तुम्हाला, 2 प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारले, 2 प्रश्न. आता 2 प्रश्न म्हणजे जोक आहे का? 2 मार्क पोराचा 1 मार्कासाठी जातो, अपात्र ठरतो. तर 1 मार्क जर पडला नाही लक्षात ठेवा तर तो अपात्र ठरलेत किती तर पोरं ह्यावर्षी. मग मला सांगा 1 मार्क आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. 1 मार्क जर आपला गेला तर आपण परीक्षा 1 वर्ष आपण पात्र होणार नाही, लक्षात अपात्र ठरेल. पुढच्या परीक्षेसाठी पुन्हा अभ्यास करावा लागेल. मग पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा का आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा, हे शिक्षक बांधवून तुम्ही ठरवायचं त्या ठिकाणी, आणि विद्यार्थ्यांनी पण. पुढचं लक्षात ठेवा, त्यामध्ये मध्यमान करा, जोड स्तंभालेख करा चांगल्या पद्धतीने, वृत्तालेख करा, विभाजित स्तंभालेख करा, आणि शतमान स्तंभालेख करा. त्याच्या बाहेर काय जाणार नाहीये तुमचं. पुढे आपल्याला आता व्यवहारिक गणित. सांख्यिकी झाला तर व्यवहारिक गणित काय तुमचं. व्यवहारिक गणितावरती सुद्धा प्रश्न येतात तुमचे. व्यवहारिक गणितामध्ये काय, आपण व्यवहारामध्ये कोणकोणतं गणित वापरतो, शेकडेवारी, पर्सेंटेज वापरतो. कसा आंबा दिला, शेकडा असतो, बरोबर आहे ना. जर तुम्हाला लोणचं घालायचं असेल तर तिथं तुम्ही आंबे घ्यायचा ना, किलोवर घेता का रे,
आता कुठं कुठं किलोवर पण विकतात. पण आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो तर आपण शेकडा घेतो, बरोबर का? 300 रुपये शेकडा आहे, 400 रुपये शेकडा आहे, 500 रुपये शेकडा आहे. म्हणजे शेकडेवारी हे आपण व्यावहारिक जीवनामध्ये काय करतो, वापर करतो. किंवा परीक्षा आपली लक्षात ठेवा, परीक्षा दिली तुम्ही, फर्स्ट सेमिस्टर दिलं, सेकंड सेमिस्टर दिलं, किती टक्के पडले, शेकडा काढतो लक्षात ठेवा. मला 600 पैकी 500 पडले, तर किती पर्सेंटेज पडली, तिथं सुद्धा शेकडेवारीचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये गणिताचा वापर केला जातो आणि ते म्हणजे तुमचं शेकडेवारी. आणि शेकडेवारी येणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यावहारिकमध्ये कसं वापर करतात त्या ठिकाणी ते माहीत असणं गरजेचं आहे. सरळ व्याज असेल, नेमकं सरळ व्याज म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. सरळ व्याज म्हणजे काय माहित पाहिजे तुम्हाला. सरळ व्याजाचा सुद्धा लक्षात आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा वापर करतो त्या ठिकाणी. सरळ व्याज म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. चक्रवाढ व्याज म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. नफा तोटा असेल, लक्षात ठेवा. नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो त्या ठिकाणी. नफा कशावरती होतो आणि तोटा कशावर होतो. नेमका खरेदी किमतीवरती नफा होतो का नेमका विक्री किमतीवरती नफा होतो. तोटा नेमका खरेदी किमतीवरती होतो का तोटा नेमका विक्री किमतीवरती होतो, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा, नफा तोट्याचा अभ्यास करावा लागेल. ह्या घटकावरती, नफा तोट्यावरती सुद्धा तुमचा प्रश्न विचारला जातो. पुढचा घटक आहे तुमचा सूट, कमिशन आणि रिबेट. सूट दिली जाते बघा, दिलं असं ना. 10% सूट आहे, 50% सूट आहे, 80% सूट आहे. 80% एवढं कोण देणार नाही, 5% 10% सूट देऊन टाकतील तुम्हाला त्या ठिकाणी. मग सूट कमिशन सुद्धा लक्षात, कमिशन घेतलं लक्षात, 2 व्यवहार करायचे लक्षात, मध्ये कोण जर कमिशन खात असतो, त्या घटकावरती सुद्धा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. तो घटक सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. या घटकावरती सुद्धा टीईटीला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पुढचा अजून एक महत्वाचं घटक म्हणजे काय सांगायचं माहिती का, ज्यात राहिलेत माझे. अजून एक लक्षात ठेवायचं, दिनदर्शिका म्हणजे कालमापन. दिनदर्शिका या घटकावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. मला वाटतं 24चा हा 25चा 24चा पेपर जो होता लक्षात, 24च्या पेपरमध्ये दिनदर्शिका या घटकावरती प्रश्न आला होता. दिनदर्शिका या घटकावरती प्रश्न आलेला होता मित्रांनो. त्यामुळे दिनदर्शिका म्हणजे कालमापन सुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे कालमापन एक मार्क देऊन जायला लक्षात, कालमापन सुद्धा चांगल्या पद्धतीने करा तुमचा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं घड्याळ. घड्याळावरती 24ला पण प्रश्न विचारला होता बहुतेक वाटते, आणि 25ला तर प्रश्न विचारला. 25चा पेपर माझ्या हातामध्येच आहे. 25ला प्रश्न विचारला काय माहिती का, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आणि तुम्हाला हाच प्रश्न प्रत्येक वेळी विचारतात, लक्षात ठेवा. एवढ्या वाजलेत, 4:15 वाजले, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. बस साधा आणि सिंपल लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवला, किंवा अजून बेसिक वेगळ्या कन्सेप्ट लक्षात, त्या लक्षात ठेवला की तुमचा प्रश्न. आता ही बेसिक कन्सेप्ट, फॉर्म्युला कसा तयार होतो, काय होतो, हे तुम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट अगोदर शिकावं लागतील. ते डायरेक्टली डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे, पाठ असेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तसं पण एक क्वेश्चन येतो लक्षात ठेवा, डायरेक्ट फॉर्म्युला जरी पाठ करून तुम्ही गेला, तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. त्यामुळे तो एक फॉर्म्युला पुस्तकामध्ये असतो कुठं ना कुठं, तो तुम्ही ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. घड्याळ झालं, त्यामुळे घड्याळ एक चांगल्या पद्धतीने करा, 2 मार्क फिक्स झाले तुमचे. आणि तिसरा घटक लक्षात ठेवायचं, आकृत्यांची संख्या मोजणे. आकृत्यांची संख्या मोजणे, संख्या मोजणे हा घटक सुद्धा IMP ह्याच्यावरती मला वाटतं, मी जेव्हा बघेल ना लक्षात ठेवतो पेपर मागचे, मी जेवढे पेपर दिले ना, त्या प्रत्येक पेपरमध्ये लक्षात ठेवा. मला वाटतं मी 14ला पास होतो, त्यानंतर गॅप टाकला मी थोडासा, मी म्हणजे पास असल्यावर द्यायची काही गरज नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर मग 24चे मी पेपर दिले, CTT असेल तुमचा, TET असेल, 25चे पण पास आहे लक्षात, सगळे दिले. म्हणजे जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी देतो. तसं मी प्रत्येक पेपरमध्ये बघितलं तर आकृत्यांची संख्या मोजणे याच्यावरती प्रश्न आहेच. आता माझ्यासमोर 25चा पेपर आहेच. प्रश्न क्रमांक 116 आहे तुम्हाला इथं. नाही इथं आधीला आहे, पण इथं वेगळं विचारलं, इथं स्क्वेअरचं काहीतरी विचारलंय तुमचं. पण इथं आकृत्यांची संख्या विचारली. एकच मिनिट, मराठीमध्ये पुढे इथं फक्त काय विचारले, पंचकोनी चिंतेच्या शिरोबिंदूची संख्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त असं विचारलं. जरा थोडासा यावर्षी वेगळा विचार. पण मागचे जर मी प्रश्न पेपर हाताळले ना तिथं, तर तुम्हाला त्रिकोण दिला जातो, असे तुम्हाला त्रिकोण देतात. त्रिकोणाची एकूण संख्या किती विचारतात त्या ठिकाणी. समजा तुम्हाला असं काय करतात, त्या ठिकाणी चौरस देतात, त्या ठिकाणी तुम्हाला विचारतात चौरसाची संख्या किती, तुमची आयतांची संख्या किती. म्हणजे आकृत्यांची संख्या मोजणी या घटकावरती फिक्स प्रश्न असतो. इथं जरा वेगळं विचारले, आणि प्रश्न आकृती संख्येवरती नाही, सॉरी, इथं चौरसाची परिमिती 9.7 दिली, तर संपूर्ण आकृतीची परिमिती असं विचारले. म्हणजे परिमिती या घटकावरती, मी मग सांगितलं ना, परिमिती या घटकावरती भर द्या, परिमितीवरती 100% प्रश्न असतो, म्हणजे असतोच. आणि आकृत्यांची संख्या मोजणे
असतो म्हणजे असतो, लक्षात ठेवा. मागचे तुमचे 17चा पेपर झाला असेल किंवा कधी झाला असेल पेपर, लक्षात ठेवा. तर तो पेपर एकदा चेक करा, त्याच्यावरती सुद्धा हा प्रश्न आलेला आहेच त्या ठिकाणी. तिथं माझ्याकडे ते पुस्तक आहे, त्याच्यामध्ये दिलेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अजून 3 घटक ऍड करायचे, ते म्हणजे कालमापन, घड्याळ आणि आकृत्यांची संख्या मोजणे. म्हणजे तुमचे 3 मार्क इथे फिक्स झाले, लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे काही मी पॉईंट दिलेत, लक्षात ठेवा, या सगळ्या पॉईंटवरती, सगळ्या घटकावरती तुम्हाला काय करायचं, भर द्यायचं आहे, जर तुम्हाला टीईटी 2026 क्वालिफाय व्हायचं असेल तर. किंवा ज्या शिक्षकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना 120+ मार्क घ्यायचे, किती, 120+ मार्क घ्यायचे, त्यांनी काही तुमच्या आवडत्या टॉपिकवरती किंवा आवडत्या विषयावरती टार्गेट करा, तिथं पैकीचे पैकी मार्क घ्या आणि तुम्ही काय करा, तिथं परीक्षा द्या. नक्कीच तुम्हाला काय भेटेल, त्या ठिकाणी यश भेटेल. अशा पद्धतीने आज आपण काय बघितलं, गणित विषयामध्ये कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारतात. तर लास्ट मुद्दा आहे की बाबा सगळं ठीक आहे, मला सिलेबस कळाला, मला गणितामध्ये घटक कळाले त्या ठिकाणी, पण अभ्यास कधी सुरू करू, महत्वाचं की अभ्यास सुरू करू. आता जून 2026 ला होणार म्हणते टीईटी. जर आता जून 2026 जर टीईटी होणार असेल तर अजून 3 महिने आहेत आपल्याकडे, ते 3.5 महिने आहेत. आता 3.5 महिन्यामध्ये काहीच करायचं नाही का, ठीक आहे, ॲडव्हर्टाईजची वाट बघूया आणि पुन्हा ठरवूया काय करायचं ते. मग ॲडव्हर्टाईज झाली की फॉर्म भरूया, तिथं एक 10-15 दिवस इकडे तिकडे करूया, मार्केटमधलं कुठलं तर पुस्तक उचलूया, अभ्यास करूया. असं शक्य नाही. जर असं होत असतं, लक्षात ठेवा, तर 2025ला 11%च्या आसपास काहीतरी, 11%च्या आसपास मुलं सगळे विद्यार्थी पास झालेत. मग त्यामध्ये सगळे शिक्षक बांधववाले सगळे झाले विद्यार्थी. म्हणजे 100%पैकी रिझल्ट फक्त लागला किती, 11% रिझल्ट लागलाय, बाकी 89% नापास. का का तर ह्याच्या मागे भरपूर कारण आहेत, लक्षात ठेवा. योग्य असं नियोजन न करणे, योग्य रणनीती न आखणे, सर्व विषयाला टार्गेट न करणे, फक्त एकाच विषयाला टार्गेट करायचं जायचं, असं नाही होत मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक विषयाला टार्गेट करावं लागेल, तरच तुम्ही पास होणार. आणि तुम्हाला आतापासूनच अभ्यासाची सुरुवात करावी लागेल, तरच लक्षात ठेवा तुम्ही शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा पास होईल 2026ची. अन्यथा शक्य नाहीये. जर हे सगळं शक्य असतं तर एवढे 89% नापास झाले नसते. म्हणजे तुम्हाला मी काय करतो माहिती का, मला जेवढे विषय वाटतात, मला जेवढे वाटतं ना ह्याच्यामध्ये मी चांगला आहे, मी तेवढे टार्गेट करतो, म्हणून मी पास होतो. म्हणून टार्गेट करायला शिका. तुमचा आवडता विषय ना, त्याला टार्गेट करा, तिथं पैकीच्या पैकी मार्क घ्या, नापास नाही होणार तुम्ही. हळूहळू आपण बाकीच्या सब्जेक्टवरती पण सिलेबस काय आहे किंवा गणिताचे आपण लेक्चर त्या ठिकाणी घेऊया, त्यामुळे तुम्हाला ते समजून जाईल. त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या घटकावरती भर देतो ते सांगितलंच, लक्षात ठेवा. कशा पद्धतीने अजून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, प्रश्नाची काठिण्य पातळी काय असते, ते सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. मात्र आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची. जाहिरात कधी येईल किंवा ॲडव्हर्टाईज कधी येईल, लक्षात ठेवा, त्याच्याकडे ती वाट बघत बसू नका. आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, तर 2026ची टीईटी तुम्ही क्वालिफाय आहात. म्हणजे अभ्यासाला सुरुवात कधी करायची, आतापासूनच, ॲडव्हर्टाईज झाल्यावरती नाहीये, नाहीतर पुन्हा एकदा तुम्हाला द्यावी लागेल, लक्षात ठेवा. प्लस पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा, विषयानुसार प्रत्येक दिवसाचे नियोजन करा. बाबा विषयानुसार प्रत्येक दिवसाचं नियोजन करा. बाबा आज कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे, आज कोणकोणते सब्जेक्ट घ्यायचे, कुठल्या टायमिंग मध्ये मला सब्जेक्ट घ्यायचे, मला बाबा सकाळ सकाळ चांगला अभ्यास होते, मला विषय अवघड कुठला जातो तो टार्गेट करा तिथं. दुपारच्या पर्यंत नाही मला जरा बोर वाटतं, तिथं गणिताला टार्गेट करा, गणित सोडवत बसा, झोप लागणार नाही. म्हणजे विषय घ्या, सगळ्या विषयाला आपल्याला इथं समान न्याय द्यायचा आहे. फक्त 1-2च विषयाला समान न्याय देऊन बाकीचं काहीच करायचं नाही, असं शक्य नाहीये. तुम्हाला प्रत्येक विषय घ्यायचा आहे, प्रत्येक विषयाचं दिवसानुसार तुम्हाला योग्य असं काय करायचंय, नियोजन करायचंय, तरच लक्षात ठेवायचं आपण टीईटी क्वालिफाय होणार. त्यामुळे शिक्षक मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवसाचं विषयानुसार काय करा, त्या ठिकाणी योग्य नियोजन करा. पुढचं आहे तुमचं अभ्यासक्रम पूर्ण केलाय मी. आता झालं बाबा, माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला, मी सगळं वाचून काढलं, ह्या पानापासून त्या पानापर्यंत नुसतं वाचून काढलं, काही फायदा नाहीये तुमचा. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचताय, काही फायदा होणार नाही तुम्हाला. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करावं लागेल, प्रश्न कुठल्या घटकावरती आले तुम्हाला ते बघावं लागेल आणि त्याच घटकाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. असं नाही की दुसरे घटक, मग फक्त तेवढ्याच घटकाला टार्गेट करायचं का, तेच पुन्हा घटक येणार का, असं नसतं. लक्षात ठेवा, सगळ्या घटकावरती टार्गेट करायचं आपल्याला. फक्त लक्षात ठेवा, जास्त टार्गेट कुठं, मागच्या प्रश्नपत्रिकेत कुठले घटक आले त्याच्यावर जास्त टार्गेट करायचं. म्हणजे आपल्याला एक समजतं की यार कोणत्या घटकावरती प्रश्न विचारतात, प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात,
बाबा प्रश्नाची काठिण्य पातळी काय आहे? बाबा जास्त कठीण विचारतात का मीडियम विचारतात असं सोपे विचारतात? आणि हे कळण्यासाठी तुम्हाला गरज काय माहिती आहे का? मागील प्रश्नपत्रिका सोडवणं. जर तुम्ही मागील प्रश्नपत्रिका जर सोडवत नसाल, तर हे कळणारच नाही तुम्हाला काहीच. नुसतं मग तुम्ही मार्केटमधलं पुस्तक उचलणार आणि अभ्यास करणार. त्याला काय अर्थ राहणार नाही. मग तुम्ही अभ्यासक्रम तर पूर्ण केलाय. बाबा मला आता किती येते? अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलाय. सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही. पण आता काय आहे तुमची वेळ सराव करण्याची. तुम्हाला आता काय वेळ आहे तुमची सराव करणे. मग कशाचा सराव करायचा? टेस्ट. टेस्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा. तुम्ही टेस्ट सोडवत नसाल तर तुम्ही यश मिळणं शक्य नाहीये. तुम्ही अभ्यास किती केलाय, डोक्यामध्ये किती आहे हे समजण्यासाठी टेस्ट तर सोडवावी लागेल ना तुम्हाला. त्यामुळे तुम्ही टेस्ट जर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं टेस्ट जास्त सोडवायचे आणि टेस्ट सोडवताना मागील प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. मागील प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवा. मागील प्रश्नपत्रिका बघा. कुठल्या घटकावरती प्रश्न आलेत? काय आले? प्रश्न काय पद्धतीचे विचारतात? त्यांना काय अपेक्षित आहे? परिषदेला काय अपेक्षित आहे? सॉरी. पेपर काढणाऱ्यांना काय अपेक्षित आहे बघा. तुम्हाला काय अपेक्षित आहे बघू नका. तुम्हाला अपेक्षित आहे ते अभ्यास करत असेल तर तो पास नाही होणार. परीक्षेसाठी काय अपेक्षित आहे? परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं? त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला, त्यानुसार जर तुम्ही नियोजन आखलं, त्यानुसार जर तुम्ही रणनीती आखली, तर 2026 ची शिक्षक बांधवांनो, शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही 100% टी-ई-टी 2026 क्वालिफाय होणार म्हणजे होणारच. जर योग्य असं नियोजन आखलं तर आणि ते पण आत्तापासूनच. त्यामुळं गणित विषयाचे मी घटक सांगितले, त्याचा चांगल्या पद्धतीनं बघा. त्या घटकावरती टार्गेट करा. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मिळून जातील मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या शिक्षक बांधवापर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ काय करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.